या बुलेटिनमध्ये सुरुवातीला सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात भाविकांची गर्दी उसळली आहे। आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्तानं पंढरपूर वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलंय। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमलाय। वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाच्या तालावर वारकरी तल्लीन झालेत। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं अलंकापुरी दुमदुमून गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली। पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण असून महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्यावी असं साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलं। महाराष्ट्राची काळजी आणि सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी। ज्यांना दुर्बुद्धी सुचली त्यांची काय अवस्था झाली हे सर्वांनी पाहिलं असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला। बळीराजा आणि सर्व समाज सुखी समाधानी व्हावा हेच मागणं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाला साकडं घातलं। पंढरपूर हे पांडुरंगामुळे निर्माण झालं याची एक आख्यायिका अशी आहे। पांडुरंगपूर ते पंढरपूर असा हा पंढरपूरचा प्रवास आहे। पंढरपूर हे मुळातच शैव संप्रदायाचं ठिकाण होतं। मुळात इथं विष्णूच्या मंदिरांच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी शैव मंदिरं आहेत। आपण बघितलं असेल तर कुंडल तीर्थ, सोमतीर्थ असे अनेक तीर्थ पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा तीर्थांचं मिळून पंढरपूर हे निर्माण झालेलं आहे। अशा वेळेस श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी म्हणून पंढरपूरमध्ये आला। काही रुक्माबाई एकदा सत्यभामेनं जेव्हा श्रीकृष्णाच्या मांडीवर पाहतात तेव्हा त्या चिडून दिंडीरवनाकडं म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राकडे प्रवास करतात आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून परमात्मा पंढरपूरकडे धाव घेतात। असे भगवान पांडुरंग जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर येतात तेव्हा त्यांना इथं समजतं की कलियुगामध्ये मात्या पित्याची सेवा करणारा भक्त पुंडलिक नावाचा एक मुनी इथं आहे की जो मात्या पित्याच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो आहे। अशा या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी म्हणून पहिल्यांदा पांडुरंगराय पंढरपूरमध्ये येतात। तेव्हा मात्या पित्याची सेवा करत असणारा पुंडलिक पांडुरंगरायांना आपली वीट जवळची देतो आणि त्या विटेवरती उभा राहण्यासाठी सांगतो आणि आज तक तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे। जवळपास युगे 28 हा पांडुरंग या विटेवरती उभा आहे। आपल्या जवळच्या सर्व सद्भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवान पुंडलिकरायांच्या मूळ पांडुरंग आज पंढरपूर नगरीमध्ये गेले 28 युग उभा आहे। पांडुरंगाचं हे रूप वर्णन करताना षडगुण ऐश्वर्य संपन्न रूपा अहो विठ्ठला श्री रमाकांता असं भागवतकारांनी सांगितलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री संकल्प करत आहेत विठ्ठलाच्या पूजेचा। त्या विठ्ठलाच्या पूजेच्या संकल्पामध्ये आजच्या तिथीचा तारखेचा त्याचबरोबरीने या सर्व युगांचा उल्लेख हा संकल्पामध्ये केलेला जातो आहे। गुरुजी माननीय मुख्यमंत्र्यांना संकल्प सांगत आहेत पूजेचा। या संकल्पामध्ये सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांचे भूतमात्रांचे कल्याण व्हावे। महाराष्ट्रातील जनता सर्व त्रस्त जनता ही सर्व त्रासापासून मुक्त व्हावी आणि हे राज्य सुखाचं समृद्धीचं मांगल्याचं राहावं यासाठी म्हणून लोककल्याणकारी असा संकल्प माननीय मुख्यमंत्री या सरकारी महापूजेच्या माध्यमातून करत आहेत। नमस्कार।
नमस्कार. दूरदर्शनच्या या थेट प्रसारणामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्हा या आषाढी एकादशीची वाट पाहत असतो. फक्त सोलापूर हरि ओम आता ध्यानम महायोगपीठे पुंडरीकाय दासुमनिंद्रैः समागतविष्णुवानन्दलिङ्गं परब्रह्मलिङ्गं हरे पाण्डुरङ्गं श्री रुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां जलं समर्पयामि आवाहनं समर्पयामि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राब्द सहस्रपाद सोमे श्री रुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ध्यायानालिङ्गं प्रार्थना नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि गुरुशैवेदं सर्वयेत उदयेत ब्रह्म उदां लोकदोषेणां निन्देनादरोहरि पाण्डुरङ्गाभ्यां नमः सनार्थे तुलसी पत्राणि समर्पयामि ओम एतावान् जमिमानो जयामि पुरुषः पादोदयित्वा भूतानि त्रिपादस्यामदेवी श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः पादयोः पाद्यं समर्पयामि त्रिपादो पुरुषः पादोदयः वरपुनाः विश्वविक्रमता सनातनशनयामि श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराजयाय विराजोति पुरुषः जगवद्धर्जनवशात् भूमिमदोला श्री रानी पाण्डुरङ्गाभ्यां नमः मुख्यास्मियं समर्पयामि आत्मनियं केशवाय नमः नारायणाय नमः वासुदेवाय स्वाहा गोविन्दाय नमः श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि महायोगपीठे देवी वरस्यां वरं पुंडरीकाय दासुमनिंद्रैः समागतविष्णुं जमानन्दकमलं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां सम्पर्कराभ्यां मृदुलेन तस्मात् विधातु वदन्ते द्रोणाभिभूषणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अनेक सहकारी या मैदानात आपापल्या साता पंढरी उत्सवाचे आनंद एक देशभा संत सेनापती यांचा अतिशय सुंदर असा हा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधून अवघी तू इथे असं संत सेनापती संत चोखामेळ्यांचा सगळ्यांना टाळी वाजवावी उभा पंढरीचा हाट गौलांची पेठ मिळाले चतुष्ट बारे मिळाले अपार होतो जय जयकार आणि खरोखरच जय जयकार होतो आहे. श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे, जलाभिषेक केला जात आहे. आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या
थेट प्रसारणामुळे हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आपल्या घरामध्ये बसून आपल्याला या सावळ्या परब्रह्माचं दर्शन होतं. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांच्या समितीने आणि इतर सर्वांनी यांच्या शुभ हस्ते यावर्षी कैलास दामोदर आणि पूजा नाशिक दुधाचा वेव्स ॲप विविध मंडळामध्ये करून घेतले तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं ते आपण घेऊ शकता. श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवलं जातं. आता जे विठ्ठलाला वाटतं की लोण्याची आरती आहे. लोणी गोकुळापासून प्रिय असते. लोण्याची आरती लावले जाते. लोण्याची आरती म्हणून प्रसिद्ध आहे. 3.5 फूट उंच आहे. कालिकाश देवाच्या अंगावर लावून संपूर्ण अंगाला साखरेचं मार्जन करून त्याच्यातून परत एकदा दुधाचा अभिषेक देवाच्या अंगावर केला जातो. आता याचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंग हा काळा नसून दुधाच्या अभिषेकानं पांडुर असणारा असा हा पांडुरंग आहे. आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात. ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे. अगदी खरं आहे चैतन्य, तू म्हणतोस ते. कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा, खांद्यावरती भगवी पताका, मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आणि पंढरपूरला निघालेली ही वैष्णवांची मांदियाळी. खरं तर अत्यंत एका शिस्तीमध्ये ही पंढरीची वारी असते. शिस्त शिकण्यासाठी देखील पंढरीची वारी करावी असं म्हटलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीला आली आहे. पण आज वारीचं जे पालखी सोहळा म्हणून जे नेटकं रूप आपल्याला दिसतं ते हरिभक्तीपरायण हैबत बाबा आरफळकर यांच्यामुळेच दिसतं. हैबत बाबांची एक सुंदर कथा देखील सांगितली जाते बरं का. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबत बाबा हे ग्वाल्हेरहून निघाले. पण सातपुड्याच्या पर्वत श्रेणीमध्ये भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना गुहेमध्ये कोंडून ठेवलं. गुहेच्या दारावर मोठी शिळा लावली. हैबत बाबांच्या हातामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय काहीच उरलं नव्हतं. माऊलींचा हरिपाठ हैबत बाबांना मुखोद्गत होता. हैबत बाबांनी अखंडपणे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आणि योगायोग असा की गुहेत कोंडल्यावर 21व्या दिवशी भिल्ल नायकाची बायको हिला पुत्ररत्न झालं आणि त्या आनंदाप्रित्यर्थ हैबत बाबांना मुक्त करण्यासाठी त्या भिल्लानं गुहेची शिळा बाजूला केली. हैबत बाबा अन्न पाण्यापासून बेशुद्ध पडले, पण ओठातून हरिपाठाचे अभंग स्पष्टपणे बाहेर पडत होते. त्या भिल्लानं त्यांचं मोठेपण ओळखलं
त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांची संपत्ती परत देऊन हैबत बाबांना पुन्हा परत पाठवलं, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपला पुनर्जन्मच झालाय आणि अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत ते आळंदीतच राहिले. आता पांडुरंगाची पूजा चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदनाचा टिळा लावला जातोय विठ्ठलाला. चंदन याच्या अंगी शीतलतेचा गुण आहे. चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो. चंदनानं मन प्रफुल्लित होतं. शीतलता हा चंदनाचा गुण आहे. विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय. डोक्यावर, खांद्यावर सर्वत्र चंदन विराजित केलं जात आहे. चंदन हे शरीराला, मनाला सुगंधित करणारा, थंड करणारा असा पदार्थ आहे. रसिक हो, हा दूरदर्शन सोहळ्याचं जे थेट प्रसारण आपण पाहताय त्यासाठी वेव्ज नावाचं ॲप देखील आपण वापरू शकता. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवरती हे ॲप आपल्याला उपलब्ध आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत ज्या वारकरी दाम्पत्याला याचा पूजेचा मान मिळालेला आहे ते दाम्पत्य कैलास दामू उगले आणि सौभाग्यवती कल्पना कैलास उगले या सर्वांच्या हस्ते ही पूजा होत आहे. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि टाळी याला खूप महत्व आहे. टाळ आणि टाळीमध्ये ब्रह्मानंद उभा राहतो असं म्हणतात. आता जलाने स्नान घातलं जात आहे. गंधोदक स्नान याला आपण म्हणतो. पंचामृतानंतर गंधत द्वारा दुराधर्षा नित्य पुष्टांग ऋषिणीम असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे. आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जातात. विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात. खरं तर हे सर्व राजोपचार नित्यपूजेमध्ये असतात, पण सध्या देवाचे सगळे नित्य उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही. देव सध्या संध्याकाळची शयनारती करत नाही. देव संध्याकाळी दुपारतीलाच असतात. त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आत्ता सध्या केले जातात. आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेच्या प्रसंगी देवाच्या अंगावरती आत्ता चंदन लावून त्यांचं गंधोदक स्नान करण्यात येत आहे. लोण्याची आरती आत्ताच झालेली आहे. तर देवाच्या मुखाला सर्वत्र अंगाला पूर्णपणे पुसून देवाची जी चिन्ह आहेत, राजचिन्ह आहेत, ती दाखवण्यात येतील. पुजारी ती सर्व राजचिन्ह ते दाखवण्यात येतील. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे, ज्यामध्ये पांडुरंगाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दामधून आपल्याला येत असते. पुजारी आत्ता गंध लावत आहेत आणि आता देवाच्या अंगावरील जी सर्व चिन्ह आहेत ती दाखवण्याचं काम पुजारी करतायत. विठोबा या शब्दाचा अर्थ वीचा केला ठो असा विठोबा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. खरोखर हे सावळ परब्रह्म विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर खरोखरच अशीच अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. पंढरीच्या वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थवर्त असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतिती तुका म्हणे असं त्यांनी म्हटलेलं आहे.